नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला शिंपल्यांचं न वाटण करता सुकं कसं बनवायचं हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी येणारे जे व्हिडिओ ज्यावेळी मी अपलोड करेन त्यावेळी पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता हे मी तुम्हाला न वाटण करता मी दाखवणार आहे। तर आता हे ह्याला माती वगैरे असते म्हणून हे चांगले आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचे। हे बघा मी शिंपल्या 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे मी शिंपल्या आहेत ना वाफवून घेणार आहेत, म्हणजे आपल्याला ते सहजपणे उघळतील आणि वाफेवर आणि त्यातला मांसल भाग जो आहे ना तो आपण इझी रिमूव्ह करू शकतो, म्हणजे काढू शकतो। मी हा टोप ठेवला आहे। हे बघा मी शिंपल्या टोपात काढून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, ते वाफेने म्हणजे उघळतील बघा। आता मग मी दाखवते। हे बघा आणि गॅस जरा मीडियम ठेवायचा किंवा इथे असं जरा झाकण ठेवायचं, म्हणजे वाफेवर ना 5 मिनिटामध्ये हे वाफवून ते म्हणजे असे उघळले जाते। तुम्हाला मी दाखवते। हे बघा मी झाकण काढून घेते। हे बघा शिंपल्या बऱ्यापैकी उघळल्या, म्हणजे आपल्याला आता त्याचा मांसल भाग काढता येईल। आता हे थंड झाल्यावर आपण ताटलीमध्ये काढून त्याचे मांसल भाग काढून घेऊ। शिंपल्या करण्यासाठी लागणारं साहित्य बघा, 6 कांदे घेतले आहेत, खोबरं घेतलं आहे, 2 टोमॅटो घेतले आहे, 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे, हळद घेतलं आहे, मालवणी मसाला आणि आपलं कोथिंबीर घेतली आणि मीठ आणि तेल एवढ्याच साहित्यात बनवून ही रेसिपी होणार आहे। हे बघा हे मी सर्व शिंपल्या ताटात काढून घेतल्या। आता हे बघा हे चांगल्या बऱ्यापैकी उघळल्या। हे बघा आपल्याला आहे की नाही आता एकच शिंपी घ्यायची आहे। बघा मी एकच शिंपी घेते आणि इथे समजायचं काय, आता हे बघा इथे कच आहे, ही कच मात्र गळायला लागेल याच्या, म्हणूनच हे काय जरा सांभाळून बघायचं फक्त इथे काय असेल तर। आणि हे बघा आता मी हे मांसल भागचं एकच शिंपी घेणार आहे आणि हे जे वेस्ट आहे ते मी साईडला ठेवणार आहे। हे बघा इथे पण तसंच करणार आहे। हे बघा तुम्ही बघू शकता हे असं हे करायचं। जर इथे समजा काहीतरी शिंपल्यांचं जरासं हे बघा असं कडक असतं, हे बघा तुम्ही बघू शकता, हे जरा सांभाळून हे पण काढून टाकायला पाहिजे आणि बघायचं इथे अजून आहे का, कारण हे इथे कसं जॉईंट असतं। हे बघा हे जॉईंट असतं, त्याच्यामुळे इथे जर आपण तोडताना थोडंसं हे असं सापडतं आहे बघा, थोडी कच, त्यामुळे हे गळ्याला वगैरे लागायची शक्यता असते, म्हणून हे व्यवस्थित असं काढून घ्यायचं। हे बघा मी शिंपल्या सर्व साफ करून घेतले। आता हे जे पाणी आहे ना त्याचं ते आपण ना ह्याच्यामध्ये बघा असं गाळून घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये ना थोडीशी कच वगैरे असू शकते, म्हणून असं थोडंसं गाळून घ्यायचं। गाळून घेतलेलं बरं असतं, समजा कच वगैरे काय असेल ना तर ती त्या ह्याच्यामध्ये पडणार नाही आणि हे आता फेकून द्यायचं। हे बघा आता आपण फोडणी करायला घेऊ। कढई गरम झाली, आता आपण तेल टाकून घेऊ। आता फोडणी करायला सुरुवात करूया। हे बघा तेल छान गरम झालं की आपण आता कांदा टाकून घेऊ। जरा कांदा लागणार, कारण आपण वाटण नाही करायचं, कांद्याच्या ग्रेव्हीवरच हे आपण बनवतो, त्यामुळे कांदा जरा जास्त लागायचा। कांदा नरम पडण्यासाठी आपण आता थोडंसं मीठ टाकायचं आणि शिंपल्यामध्ये थोडे खारटच असतात, त्यामुळे बेताने जरा कमीच घालायचं। हे बघा चांगलं परतवून घ्यायचं। आलं लसणाची पेस्ट घालून घेऊ। कांदा बऱ्यापैकी नरम पडला, हे बघा पेस्ट घालून घेतो आणि चांगलं परतवून घ्यायचं, लसणाचा आणि आल्याचा कच्चा वास जाईपर्यंत 2-3 मिनिटं। आता टोमॅटो टाकून घेऊ, चांगला नरम होईपर्यंत परतून घेऊ। मसाला टाकून घेऊ, मालवणी मसाला टाकून घेऊ, चांगलं परतवून घेऊ आणि थोडी फ्लेवरसाठी कोथिंबीर टाकून घेऊ। हे बघा थोडी आता हळद टाकून घेऊ, चांगलं परतवून घेऊ। आता सर्व मसाला, हळद, कोथिंबीर, टोमॅटो सर्व चांगली ही अशी चटणी तयार झाली आहे बघा, कारण आपण सुकं करतो आहे। आता हा सगळा मसाला शिंपल्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे। हे बघा आता हे मी शिंपल्या ज्या साफ केल्या आहेत ना त्या सर्व त्या पाण्यासकट टाकून घेणार। साफ करून बघा केवढे झाले, आणि ह्या शिंपल्या तेवढ्या भरलेल्या नाही आहेत, पण त्या असं म्हणतात
की अमावास्येनंतर ह्या शिंपल्या आहेत त्या भरलेल्या मिळतात. तर आता मला जे मिळाले ते मी घेऊन आली. म्हटलं जरा चटणी करूया. आता ह्या सगळं त्या शिंपल्यामध्ये एकजीव होणार. सगळं एकत्र करून घ्यायचं आणि हे बघा कोकम पण टाकायचं. मी टोमॅटो टाकलेलाच आहे पण कोकम पाहिजेच. मच्छी म्हटल्यानंतर कोकम हे तरच ते आंबट तिखटपणा आणि हिंबूसपणा जातो, त्यासाठी आपण हे कोकम. आणि त्याचबरोबर हे आपण जरा खोबरं टाकून घ्यायचं, तरच त्याला चांगली चव येते. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण मालवणी वाटप करून पण करू शकतो, पण मी आता म्हटलं झटपट जर आपल्याला घाई गडबड असेल तर आपण असंही करून खाऊ शकतो. ती जर आमटी आपल्याला हवी असेल तर आपण ती वाटपाची आमटी करू शकतो, कांदा खोबरं वगैरे. आता हे कसे थोडेच आहेत म्हटलं, आता तेवढं सगळं कसं करण्यापेक्षा हे पण असं पण आपण खाऊ शकतो. आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर आणि कोकम कढी आणि भात आणि अशा शिंपल्या मिळाल्या तर काय मस्तच. कारण आमच्याकडे अशी ही थाळी बनते, झटपट पण होते. कोकम कढी भात आणि म्हणजे काय म्हणजे रुचकरच ती थाळी लागते. बघा आता थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊ आणि चांगलं असं मिक्स करायचं आहे परत. कारण आपण ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत. आता इथून पुढे फक्त 5 मिनटं चांगलं झाकण मारून मी आता ठेवणार आहे, चांगलं शिजेल. हे बघा आता मी फक्त 5 मिनटं जरा बंद आचेवर झाकण मारून ठेवते. हे बघा मी झाकण काढून घेते. हे बघा प्रकारे ह्या आपल्या शिंपल्या बनवून रेडी झाल्या न वाटण करता. हे बघा एक एक शिंपली बघा कांद्याचं जेवढं पोट झालं आहे बघा, तुम्ही बघू शकता. जे आपण भाताबरोबर भात आणि कोकम कढी बरोबर ही अप्रतिमच चव येते. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. अशा प्रकारे शिंपल्यांचं न वाटण करता सुकं बनवून तयार आहे. मी करताना सर्व टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो केला तर तुमच्याही शिंपल्या अशाच बनवून होतील, जे तुम्ही सोलकढी भाताबरोबर भाकरीबरोबरही खाऊ शकता, चपातीबरोबरही खाऊ शकता. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.